नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आहे गणेश जयंती, गणपती बाप्पा मोरया, म्हणून मी आले होते सारसबागेमध्ये। सारसबागेमध्ये आले त्यावेळी गर्दी खूपच कमी होती, अशी प्रचंड अशी गर्दी नव्हती, त्यामुळे मला दर्शन खूप छान मिळालं। तुम्ही बघू शकता माझं दर्शन कसं झालेलं आहे। रोडवरून चालत चालत आले, मुलीला सोडलं ग्राउंडला आणि वेळ होता माझ्याकडे थोडाफार, म्हणून मी आले चालत चालत। इथून 15 मिनिट लागले मला। तर छान अशी फुलं वगैरे विकायला माणसं बसली होती, किती छान बघा। मी काय हे घेतलं नाही, मला फक्त मनापासून नमस्कार करायला आवडतो, कारण हे जर देवाला दिलं तर ते चालून बाहेर विकलं जातं किंवा असं वेस्ट जातं, त्यामुळे मी देत नाही। तर इथं आलं तर काय बघते, प्रचंड गर्दी दिसली, पण मी लोक मध्येच उभारले होते। साईडनं खूप सारी वाट होती, पण लोक जातच नव्हते, मध्येच उभारून काय करत होते समजतच नव्हतं। मी साईड सारखं म्हटलं आणि साईडला गेले। माझं दर्शन खूप छान झालेलं आहे, तुमचं पण दर्शन खूप छान होऊ दे। बघा छानपैकी दर्शन होत आहे, गणपती बाप्पा मोरया। आणि खूप छान वाटलं। दगडूशेठचं पण माझं दर्शन झालं छान, आणि सारसबागेतील गणपतीचं पण दर्शन खूप छान झालेलं होतं माझं, त्यामुळे गणपती बाप्पा मोरया छान वाटलं मला। आणि तिथे एक खूप महत्त्वाची गोष्ट घडली, जे काय म्हणतात ना, ट्रान्सजेंडर लोक असतात ना, ते पैसे मागायला तिथं उभारले होते। त्यांनी पैसे मागितले, मी दिले 10 रुपये, आणि त्यांनी मला ना 1 रुपया मला परत दिला त्यांच्याकडचा। खूप छान वाटलं मला, त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांच्याकडचा आशीर्वाद खूप चांगला असतो असं म्हणतात। बघूया, अजून आता तर माझं चांगलंच आहे, त्यांच्या आशीर्वादानं अजून माझं चांगलं होईल। यूट्यूबमध्ये माझ्या चांगल्या भरभराटी आज ऑलरेडी होत आहे, त्यांच्या आशीर्वादानं अजून माझ्या बाप्पाच्या आणि त्यांच्या आशीर्वादानं भरभराटी होईल माझी। तुम्ही असा सपोर्ट करा नेहमी मला। आज मी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला सांगत आहे, आणि व्हिडिओ माझे कसे वाटतात नक्की सांगा। इथं होम हवन पण झालं होतं गणपतीचं, इथं सगळे लोक दर्शन पण घेत होते, खूप छान वाटलं। बाहेर पण एक माणूस असा ते तबला वाजवत बसला होता, आणि ते काका मी व्हिडिओ करायला लागले, ते काका असं लाजल्यासारखं करत होते बघा, खाली तिकडेच बघायला चालू केलं त्यांनी। आणि बाहेरचा पण सीन बघा तुम्ही कसा दिसत आहे, सारसबागेतील किती छान दिसत होतं। हे भक्तांची इतकी प्रचंड गर्दी होत होती हळूहळू, आणि काय कोणास ठाऊक मला इतकं छान दर्शन होईल असं वाटलं नाही। सिद्धिविनायक मंदिर सारसबाग खूप छान वाटलं। तुम्ही बाहेर असाल, बाहेरून कोण येणार असाल पुण्यामध्ये, तर सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊ शकता तुम्ही, खूप छान वाटतं। आणि कारंजे पण छान लावले होते। आणि हा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। मला कालचा दिवस इतका छान गेला, आणि इथून पुढचे माझे पण दिवस चांगले जाऊ देत, आणि तुमचे पण दिवस चांगले जाऊ द्यात, तुमची पण भरभराटी होऊ दे, जशी माझी होणार आहे, माझी होत आहे हळूहळू, तशी पण तुमची पण भरभराटी होऊ दे। गणपती बाप्पा मोरया।